निसर्गाच्या कुशीत विसावलेला सिंधुदुर्ग आज केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर डिजिटल प्रशासनात एक ऐतिहासिक झेप घेत संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख मिळवून दिली. साक्षरता आणि उत्पन्नाच्या बाबतीत हा जिल्हा पहिल्या 5 मध्ये आला, टँकर मुक्त झाला आणि आता पुढची 25 ते 50 वर्ष हा केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे. ही किमया साध्य झाली आहे ती केवळ राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि भक्कम पाठपुराव्यामुळेच. ऐतिहासिक प्रयोगाची सुरुवात कशी झाली? जेव्हा मंत्री महोदयांच्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्रालयात तंत्रज्ञान आणण्याबाबत मार्वल या संस्थेसोबत त्यांच्या बैठका सुरू होत्या, तेव्हाच त्यांनी हा AI चा प्रयोग संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राबवण्याचा धाडसी निर्णय घेतला. केवळ विचार न करता त्यांनी तो प्रत्यक्षातही उतरवला. शुभारंभाच्या दिवशी एक सुंदर योगायोग जुळून आला. घाई गडबडीत मंत्री नितेश राणे यांनी चुकून त्यांचे वडील मोठ्या राणे साहेबांचे जॅकेट घातले होते. तेव्हा ते आत्मविश्वासाने म्हणाले, आज योग्य जागी योग्य दिवशी योग्य माणसाचं ब्लेझर घालून उभा असल्यामुळे मला विश्वास आहे की हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरेल. आणि अगदी खरोखरच तसंच घडलं. जिल्हा परिषद ही विकास करणारी बॉडी आहे, एक इन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून मग जेव्हा पालकमंत्री महोदयांनी हे जाहीर केलं की बाबा AI चा वापर करून आपण सिंधुदुर्गमध्ये विकासाचा पाया रचूया, तेव्हा मग जिल्हा परिषदने सुद्धा याच्यामध्ये हिराळाने भाग घ्यायचं ठरवलं. जिल्हा परिषदमध्ये अनेक विभागामध्ये जवळपास 14 विभाग आहेत आमचे की ज्या 14 विभागामध्ये आम्ही AI चा सध्या वापर करत आहे. सुरुवातीला आम्ही पहिल्यांदा हे AI काय आहे मॉडेल हे कुणाला समजत नव्हतं म्हणून आम्ही कन्सल्टंट आम्ही हायर केला आणि मग त्यांना हे सांगितलं की आम्हाला आमच्या जिल्हा परिषदमधल्या कर्मचारी अधिकारी यांना तुम्ही प्रशिक्षण द्या. आणि मग प्रशिक्षण देत असताना पहिल्यांदा आम्ही जिल्हा परिषदचे अधिकारी जे आहेत आणि कर्मचारी जे आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं आणि ते जवळपास 2 बॅचमध्ये दिलं. गेल्या वर्षी जुलैमध्ये आम्ही हे ट्रेनिंग सुरू केलं आणि त्या बॅचेसमध्ये जवळपास 41 लोकांना आम्ही AIचं ट्रेनिंग दिलं आणि त्याच ही 41 लोक चूज करत असताना किंवा आम्ही त्यांचं सिलेक्शन करत असताना ज्यांना AI थोडंफार तरी माहिती आहे अशाच लोकांना घेतलं होतं आणि ज्यांना ह्याच्यामध्ये काम करायची इच्छा आहे अशाच लोकांना घेतलं होतं. प्रशासनासमोर मनुष्यबळाची कमतरता, वाढता कामाचा ताण हे मोठं आव्हान होतं, पण AIने ही दरी भरून काढली. सर्वप्रथम आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रिमायसेसमध्येच AIची स्वतंत्र लॅब आहे, त्याच्यामध्ये त्याचं स्वतंत्र सर्व्हर आहे आणि या हार्डवेअरचा वापर करून आणि सॉफ्टवेअरची जी टीम आहे जी मार्वलकडून आम्हाला पुरवली गेली, तर मार्वलच्या कोलॅबरेशनमधून आम्ही वेगवेगळे प्रकल्प हातात घेतले. याच्यामध्ये 3 एरिया मॉडेल्स आहेत, जसं की लॉ अँड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्था आहे, आरोग्य आहे आणि कृषी आणि वने असे 3 मॉड्यूल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवण्यात आले. एकूण 7 प्रकल्प राबवण्यात आले. त्यामध्ये लॉ अँड ऑर्डरमध्ये स्मार्ट बीट पेट्रोलिंग आणि कोस्टल सिक्युरिटी मॉनिटरिंग हा प्रकल्प हे 2 प्रकल्प आहेत. तर हेल्थकेअरमध्ये ज्युनियर डॉक्टर चॅटबॉट, एक्सरे ॲनालिटिक्स, सॅम मॉनिटरिंग, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट या एरिया मॉड्यूल खाली ॲग्रिकल्चर ॲडवायझरी आणि फॉरेस्ट प्रिडिक्शन अशा प्रकारचे एकूण 7 प्रकल्प राबवण्यात आले. विविध विभागातील 41 कर्मचाऱ्यांना मास्टर ट्रेनर बनवून मसुदा लेखन आणि कायदेशीर विश्लेषणाचे तासांचे काम अवघ्या 30 मिनिटात होऊ लागले. AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर इंटरनेट आणि मोबाईल प्रमाणे नव्या संधी निर्माण होतील, हा मंत्री महोदयांचा शब्द आज खरा ठरतोय. आज वन खात्याकडे AIच्या मदतीने प्राण्यांचा पॅटर्न समजून घेतला जातोय तर पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होते. AIचा वापर करावा तर तो करत असताना आपण प्रशासनामध्ये टिप्पणी ठेवत असताना त्याचा वापर कसा करावा, त्याला कोणते प्रॉम्प्ट द्यावेत जेणेकरून आपली टिप्पणी ही अधिक सुबक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचा बोध लगेच होईल अशी स्पष्टता त्या टिप्पणी देईल. त्याप्रमाणेच काही तक्रारी असतील त्या तक्रारींना उत्तरं देत असताना त्याच्यात देखील AIचा वापर कसा करता येऊ शकेल. प्रशासनामध्ये जास्त करून आपल्याला प्रत्येक वेळी काही जुने संदर्भ शोधावे लागतात, GR शोधावे लागतात, परिपत्रकं शोधावी लागतात आणि त्या संदर्भावरून प्रशासनाचं काम सुरू असतं. मग अशा प्रकारचे संदर्भ देखील शोधणं हे यावर किती सोपं आहे याची देखील प्रत्यक्ष आपण
प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांना अवगत केलं. सर्वसामान्यांची कामे वेगाने होत असल्याने ग्रामपंचायत विभागाचा निपटारा दर 55% 83% पोहोचला आहे. आरोग्य विभागाने डॉक्टर चॅटबोटद्वारे 6400 बालकांचे विश्लेषण करून 700 कुपोषित बालकांसाठी वैयक्तिक आहार योजना तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणताही मोठा सॉफ्टवेअर खर्च करण्यात आलेला नाही. या ऐतिहासिक यशाची दखल थेट भारत सरकारच्या नीती आयोगाने घेतली असून राष्ट्रीय स्तरावरील AI समिटमध्ये सिंधुदुर्ग हे देशातील इतर आकांक्षी जिल्ह्यांसाठी एक रोल मॉडेल बनलं आहे. पर्यटनाचा स्वर्ग म्हणून जगाच्या नकाशावर चमकणारा आपला सिंधुदुर्ग आज तंत्रज्ञानाच्या आकाशात गरुड झेप घेत आहे. AI सिंधुदुर्ग हा आता केवळ एक प्रशासकीय उपक्रम राहिलेला नाही, तर ती एका प्रगत भविष्याची नांदी ठरली आहे. राणे साहेबांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न आणि मंत्री नितेशजी राणे यांच्या आधुनिक दृष्टीची त्याला मिळालेली भक्कम जोड यामुळे सिंधुदुर्गने संपूर्ण देशाला दाखवून दिलंय की इच्छाशक्ती आणि योग्य नेतृत्व असेल तर कोकणातला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही मागे राहणार नाही. आज हा जिल्हा राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आत्मविश्वासाने सांगतोय की जर भविष्याची चाहूल घ्यायची असेल तर सिंधुदुर्गकडे पहा. प्रशासनातील पारदर्शकता, गती आणि सामान्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या AI क्रांतीचं खरं यश आहे. निसर्गाचा अनमोल वारसा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा ध्यास हे आहे बदलत्या महाराष्ट्राचं, नव्या भारताचं आणि आपल्या प्रगत AI सिंधुदुर्गचं उज्ज्वल भविष्य.